बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरातून वर्षाताई घराच्या बाहेर गेलेले आहेत आणि टॉप 6 फायनलिस्ट बिग बॉसच्या घरात राहिलेले आहेत. आता हे 6 फायनलिस्ट कोण कोण आहेत तर अभिजित, सूरज, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अंकिता आणि धनंजय पवार हे 6 फायनलिस्ट राहिलेले आहेत. आता या 6 फायनलिस्ट म्हणूनच बिग बॉसला एक विनर मिळणार आहे. वर्षाताईंच्या इविक्शन बद्दल बोलायचंय, त्याचबरोबर बिग बॉसने जे एडिटिंग मध्ये माती खाल्ली त्याबद्दल सुद्धा बोलायचंय आणि अभिजित आणि अंकिताच्या वादाबद्दल सुद्धा बोलायचंय. तर चला आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. बिग बॉसच्या घरात जे मिड वीक इविक्शन आहे ते आज झालेलं आहे आणि या इविक्शन मधून वर्षाताई ज्या आहेत त्या घराच्या बाहेर पडलेल्या आहेत. इविक्शन जे आहे ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं. डीजेला घरामध्ये बोलवलं होतं, एक एक गाणं वाजवण्यात आलं. 2 कंटेस्टंट मधून एकाची फिनाले मध्ये निवड झाली आणि एकाला डेंजर झोन मध्ये ठेवण्यात आलं आणि फायनली शेवटी हे समजलं की वर्षाताई घरातून बाहेर गेलेले आहेत. आता या इविक्शन नंतर महाराष्ट्र खुश झाला असेल, कारण सगळ्या जणांची हीच इच्छा होती की वर्षाताईला घरातून बाहेर काढायला हवं, कारण वर्षाताईचा काहीच गेम नव्हता. आणि मला सुद्धा असं वाटलं की बिग बॉसने यावेळेस फेअर निर्णय घेतलेला आहे. खरं तर वर्षाताईंनी या आधीच घराच्या बाहेर पडायला पाहिजे नव्हतं, त्यांचा अशा पद्धतीचा गेमच नव्हता. तरी सुद्धा त्यांना आतापर्यंत खेचत आणलं आणि मिड वीक इव्हिक्शनद्वारे त्यांना घराच्या बाहेर काढण्यात आलं. मला असं वाटतं की बिग बॉसने महाराष्ट्रावरती एक खूप मोठे उपकार केलेले आहेत आणि फायनली वर्षाताईला त्यांनी घराच्या बाहेर काढलेलं आहे. पण या इव्हिक्शन मध्ये एक सगळ्यात मोठा ट्विस्ट हा पाहायला मिळालेला आहे की सूरज आणि अभिजित मध्ये अभिजितला फिनालेमध्ये पाठवलं आणि सूरजला डेंजर झोन मध्ये टाकलं. यानंतर सगळीकडे सोशल मीडियावरती ही चर्चा आहे की अभिजितला सूरजपेक्षा जास्त मतं पडली का. आता सूरजचे फॅन जे आहेत ते यावरून खूप जास्त नाराज झाले असतील, कारण सूरजच्या फॅनला सूरज बद्दल एक तक्रारही चालत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा झापूक झुपूक बच्चा जो आहे तो सगळ्यात टॉपचा माणूस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र 70% महाराष्ट्र त्यांना वोट करतोय, सूरजच्या फॅनचं म्हणणं आहे. पण आज या सूरजच्या फॅनला धडकी भरली असेल, कारण सूरज समोर अभिजित जो आहे तो फिनालेला गेला आणि सूरज जो आहे तो डेंजर झोन मध्ये गेला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. म्हणजे आता हे 70% वोट करणारे सोशल मीडियावरील लोक कुठे गेली? नक्की अभिजितला सूरजपेक्षा जास्त वोट कोणी केले, हा सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर निर्माण झालाय. आणि मला तर पूर्णपणे अशी शंका यायला लागलेली आहे की यावेळेस सूरजच्या जागेवरती अभिजित ट्रॉफी घेतोय की काय. कारण आता सध्या स्थितीमध्ये तर अभिजितला सूरजपेक्षा जास्त वोट होतं, म्हणून त्याला जे आहे ते डायरेक्ट फायनलिस्ट म्हणून नेमण्यात आलं आणि सूरजला डेंजर झोन मध्ये टाकण्यात आलं. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असेल की नाही, बिग बॉस असं करत नाहीत. बिग बॉस जे आहे ते कधीही कोणाला फिनालेमध्ये पाठवतं आणि कधीही कोणाला डेंजर झोन मध्ये टाकतं. पण पाठीमागं आपण वोटिंग ट्रेंड सांगितल्यानंतर जेव्हा निक्कीला जे आहे ते 3 नंबरला बिग बॉस सेव्ह करत होतं, त्यावेळेस हेच सगळी लोक म्हणत होती की बिग बॉस जे आहे ते निक्कीला कसं काय सेव्ह करू शकतो, निक्कीला 3 नंबरवरती सेव्ह केलं म्हणजे तुमचे वोटिंग ट्रेंड खोटे. मग आज जर का अभिजितला सूरजच्या आधी सेव्ह केला असेल तर मग बिग बॉस चुकीचं आहे का? कारण बिग बॉसने इकडे असं कुठेही म्हटलं नाही की मी कोणालाही कधीही सेव्ह करणार आहे. ज्यावेळेस अरबाज बाहेर पडणार होता त्यावेळेस बिग बॉसने पर्टिक्युलरली सांगितलं होतं की मी कोणाला कधीही सेव्ह करणार आहे. तसं आज काही सांगितलं नाही. त्यामुळे जेवढी हवा सूरजची झालेली आहे तेवढी खरीच हवा आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो. त्यात काय झालंय, मी 2 दिवसापासून सूरजच्या आगेस व्हिडिओ बनवल्यापासून काही लोकांना जे आहेत ते बर्नोल लागलेलं आहे, त्यांना मिरच्या लागलेल्या आहेत. काही अनएज्युकेटेड फॅन जे आहेत ना ते म्हणजे फार भैसाटलेले आहेत, त्यांना काही समजत नाहीये. म्हणजे तुम्ही बघा, आज मी एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये म्हटलं की सूरज आता मोठा माणूस झालेला आहे, सूरजची गरिबी दूर झालेली आहे, कारण आता सूरजला बिग बॉस कडून चांगले पैसे मिळालेले आहेत आणि सूरज घराच्या बाहेर पडल्यानंतर त्याला चांगल्या सुपाऱ्या भेटतील, चांगले पैसे कमेल तो. म्हणजे गरिबीतून म्हणजेच काय तर गरिबीतून श्रीमंतीकडे त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. अशा पद्धतीचा मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवला तरी सुद्धा यांना मिरच्या लागल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की तू सूरजला श्रीमंत झाला असं का म्हणतोय, सूरजला तू गरीबच म्हण. म्हणजे ह्या फॅन लोकांना सूरजनी श्रीमंत होणं नाही चालत आहे. यांचं असं म्हणणं आहे की नाही, तू सूरजला गरीबच म्हण. अरे बावळटांनो, सूरज जो आहे तो आता श्रीमंत झालाय. बिग बॉसने त्याला खूप मोठे केले, त्याला पैसेही दिलेले आहेत आणि बाहेर आल्यानंतर तो करोडो रुपये कमवणार आहे. त्याचे दिवस बदललेले आहेत. आता मी हे सांगतोय तुम्हाला तरी सुद्धा असं वाटेल की तू सूरजच्या विरोधातच बोलतोय. भाई आता तो गरीब नाही राहिला, चांगली गोष्ट आहे ना सूरजसाठी. मग तुम्हाला एवढं भडकायला काय झालं? म्हणजे तुम्हाला म्हणजे असं बर्नल वगैरे पाठी लागलाय का तुमच्या? अरे जरा समजून घ्या वेड्यांनो की तुमचा सूरज आता मोठ्या लेवलला गेलाय
आता तुमचं काम काय आहे, वोटिंग लाईन सुरू झाले तर पटापट जे आहे ते बटन दाबा आणि सूरजला कशी ट्रॉफी देता येईल ते बघा तुम्ही. आता तर आहे तो अभिजित त्याच्या पुढे आहे, अभिजित पेक्षा जास्त वोट पडलं पाहिजे त्या गोष्टीकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला सूरजचं चांगलंही समजत नाही आणि वाईटही समजत नाही, तुम्हाला फक्त कमेंट करायचा तशा. एखाद्याला शिव्या देणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्क झालेला आहे, हे तुमचे संस्कार आहेत, हे तुम्ही सिद्ध करत आहात. कसं आहे, दुसऱ्याला शिव्या दिल्यावर त्याला काय फरक नाही पडत, कारण मी तुम्हाला ओळखत नाही, मला काय घंटा फरक पडणार आहे. पण सूरजचं चांगलं होतंय या गोष्टीचा मला आनंद आहे. तो श्रीमंत झालाय आता, म्हणजे त्याला खूप सारे पैसे मिळणार आहेत बिग बॉस मधून, आणि बिग बॉसच्या बाहेर पडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्याला डोक्यावर घेणार आहे, खूप सारे पैसे देणार आहेत. पण तुमचं काय बघा, अभिजित सूरजपेक्षा पुढे आहे, त्यामुळे तुम्ही सूरजला वोट करा आता आणि पुढे घ्या. जर का चुकून सूरजला ट्रॉफी नाही मिळाली तर तुम्हाला भयंकर त्रास होऊ शकतो. मला काहीच आता त्रास होणार नाही. सूरजला ट्रॉफी मिळाली तरी मला आनंद होईल आणि अभिजितला मिळाला तरी मला आनंद होईल, कारण मी बिग बॉसच्या गेम बद्दल बोलतो. मी कंटेस्टंटच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलत नाही किंवा कंटेस्टंटच्या घराच्या बाहेरच्या आयुष्याबद्दल बोलत नाही. मी बिग बॉसच्या घरात जो गेम चालतो ना त्याच्याबद्दल बोलतो. त्यामुळे तुम्ही वोट कोणालाही करा, मी सांगत नाही तुम्हाला की तुम्ही अभिजितला वोट करा, तुम्ही सूरजला वोट करा, तुम्ही डीपीला वोट करा, तुम्ही अंकिताला वोट करा किंवा तुम्ही जान्हवीला वोट करा. मी एवढं सांगितलं की सूरजचा गेम कसा आहे. आता खरा गेम कळल्यानंतर तुम्हाला एवढी मिरची लागणार होती हे जर का मला माहित असतं तर कदाचित मी अजून मोठ्या पद्धतीने त्याचा गेम एक्सपोज केला असता, कारण मला तुम्हाला असं जळताना बघायचंय. कारण तुम्ही ना खूप बालिश बुद्धी माणसं आहात, म्हणजे मी सिरियसली बोलतोय. ज्यांनी ज्यांनी शिव्या दिल्या त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी शिव्या नाही दिल्या, ज्यांनी विचाराला विचाराशी उत्तर दिलंय त्यांनी रागाला जाऊ नये, कारण भावांना हे तुमच्यासाठी नाही. ज्यांनी ज्यांनी शिव्या दिलेल्या आहेत हे त्यांच्यासाठी आहे, तर त्यांनी समजून घ्या भावांनो, सूरजला वोट करा, त्याला अभिजित पेक्षा जास्त वोट पाहिजेत. जर का तुमचा सूरज तुम्हाला जिंकावा असं वाटत असेल तर तुम्ही त्याला अभिजित पेक्षा जास्त वोट करा, कारण आजच बिग बॉसने तुम्हाला एक छोटासा धक्का दिलेला आहे. आता त्या धक्क्यातून सावरा आणि जिओ सिनेमावरती जाऊन वोटिंग करा सूरजला. आणि पहिल्यांदा तरी कोणत्या कंटेस्टंट बद्दल मी सांगतोय वोट करा. त्यामुळे बघा, तुमच्या सूरजसाठी सांगतोय मी की वोट करा, ह्याच्यात रागाला जाऊ नका तुम्ही. ओके, तर वर्षाताई या मिडवीक इव्हिक्शन मधून बाहेर पडल्या, आनंदाची गोष्ट आहे. फटाके वगैरे फोडून घ्या मित्रांनो, कारण वर्षाताई डिझर्व नव्हत्या करत, हे सगळं झालेलं आहे. आता या सगळ्यानंतर एक बिग बॉसने खूप मोठी माती खाल्ली, आणि ती माती म्हणजे काय तर एडिटिंग. वर्षाताईचं इव्हिक्शन झाल्यानंतर एपिसोड मध्ये वर्षाताई दिसतात आहे. म्हणजे काय, माझा तर विश्वासच बसला नाही. मला वाटलं हे काय बघतोय. जर का एवढी माती केली असेल यांनी एपिसोड मध्ये, तर या आधी सुद्धा असं कुठलाही पार्ट कुठे टाकलाय का, हा सगळ्यात मोठा संशय आहे. आणि हे काय चाललं होतं, म्हणजे असं काय एडिटिंग करताय. बिग बॉस हिंदी जवळ येतात म्हणून काय बिग बॉस मराठीवरचं लक्ष यांनी काढूनच टाकले की काय. कालच्या एपिसोड मध्ये पण एडिटिंग मध्ये ग्लिच होता, आता सुद्धा एडिटिंग मध्ये ग्लिच आहे. म्हणजे काय, एपिसोड कसं काय अप्रूव्ह झाला, हा काय फालतूपणा आहे. एवढा मोठा शो, एवढी मोठी टीआरपी, आणि अशा पद्धतीने एडिटिंग चालू आहे. बाप रे बाप, काय चाललंय बिग बॉस वाल्यांना तुमचं. थोडी तरी ठेवा यार, महाराष्ट्राचा प्रेक्षक हुशार आहे, त्यांना सगळं कळतं. अशी फालतू एडिटिंग करून तुम्ही काय सिद्ध करताय. कमीत कमी तुमच्या शो बद्दल तर तुम्ही प्रेम दाखवा, चांगला एपिसोड तर लोकांना दाखवा. काय रिपीट त्याच गोष्टी दाखवताय. आणि एपिसोड जो आहे तो तुम्हाला 2 तास पूर्ण दाखवता यावा म्हणून जर का अशी बालिशपणा केला असेल तुम्ही, तर मला असं वाटतंय की तुमच्यावरती हसावं का रडावं हे समजत नाहीये. आणि हिंदीकडे लक्ष गेल्यामुळे मराठीचं जर का लक्ष तुम्ही काढून घेतलं असेल, पण तुम्हाला एकच म्हणेन की धन्य आहे, तुम्ही असंच वागा मराठी प्रेक्षकांबरोबर, दुसरं काही सुद्धा नाही. त्यानंतर अभिजित आणि अंकिताचा वाद दाखवला जातोय. आता निक्की या वादाचा फायदा घेते, अभिजितला फुगवते. अभिजितच्या अंकिताविषयी बऱ्याच कंप्लेंट आहेत, अंकिताच्या अभिजित विषयी बऱ्याच कंप्लेंट आहे. मला असं वाटतंय फिनाले राऊंड मध्ये अंकिता वर्सेस अभिजित होतं की काय, कारण हे चित्र तर तसंच दिसायला लागलंय. शेवटच्या 2-3 दिवसात येऊन जर का ही लोक अशा पद्धतीने भांडत असतील तर काय बोलायचं. आता या दोघांच्या भांडणाला आपण जास्त फोडणी न घालता या दोघांचं भांडण इथेच थांबूया, कारण बिग बॉस संपत आलेला आहे आणि संपत आल्यानंतर मला या गोष्टीवरती चर्चा नाही करायची. सो मित्रांनो, अभिजित बरोबर आहे का अंकिता बरोबर आहे, तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आणि जर का तुम्हाला अभिजित बरोबर वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा, जर का तुम्हाला अंकिता बरोबर वाटत असेल तर लाईक करा, आणि जर का तुम्हाला सूरजला वोट करायचं असेल तरी पण लाईक करा. आणि जर हा रिव्ह्यू आवडला असेल तरी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.